पिंजरा पिंजरा रे हो दिवटा चला चला कुठे घेऊन मिरवायचं ते मिरवा मग. याला कापड तरी बदला घे. मी याच कपड्यांमध्ये येणार आहे, जमणार असेल तर बोला. आहो तयार झालाय ना तो, मग चला की. चला भाऊजी हे काय? आई 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 तात्या भाऊजींना कुठे घेऊन चालले? गजाच्या आणि चंचलाच्या लग्नाची बोलणी करायला चाललोत वाड्यावर. आई भाऊजी कसे तयार झाले या सगळ्याला? मला ठावा नाही आनंदी. आई सुट्टीचं काय बघ, मला काय बी समजेन असं झालंय बघ. त्या चंचलानं सांगितलं की गजाला घेऊन या लग्नाची बोलणी कराया म्हणून. काय तात्या चंचलेसमोर लाचार झाला? हो मम्मा, अगं चंचलाने माझ्या समोर तात्याला फोन केला होता आणि म्हणाली वाड्यावर येताना गजाला सुद्धा बरोबर घेऊन या. आणि तात्या तयार झाला? म्हणजे काय, शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच ना. सुरुवातीला तात्या नाही नाही म्हणाला, नंतर चंचलाने धमकी दिली, यायचं असेल तर गजाला घेऊनच या, नाहीतर नका येऊ. तसा लगेच तात्या लाचार झाला. चला, म्हणजे तात्याला बोटाच्या तालावर नाचवणारी मुलगी जन्माला आली तर आवडली, खूप आवडली. सॉलिड आहे चंचला. अगं मम्मा जॅकपॉट लागलाय मला, जॅकपॉट. देशमुखांचं जे जे करायचं राहून गेलं होतं ना, आता ते मी चंचला मार्फत पूर्ण करणार आहे. वाट लावणार आहे मी देशमुख फॅमिलीची, बघ तू. नारायणी, तुझ्या बोलण्यावरून तुझ्या डोक्यात काय विचार चाललेत हे मला स्पष्ट कळतंय. बाई माझे, मी हात जोडते, हे असं काहीही करू नकोस. या मार्गावर तुला पश्चाताप आणि फक्त पश्चाताप मिळेल. मम्मा आता तू बघत राहा, देशमुखांना मी माझ्या तालावर कशी नाचवते ते बघ. एक मिनिट, कुठे चाललीस? मम्मा अगं असं काय करतेस? मैत्रिणीचं लग्न ठरलंय माझ्या, मला जायला हवं. नारायणी, जे गडबडीत वधूने तुमच्यात काय हार घातला हे म्हणजे पंचितच करून टाकले. आहे घे, घ्या पोहे घ्या, पोहे घ्या. नाही राहू दे. मी आपला चहा घे. बरं बरं हा, घे, घे, तुम्ही घे. अच्छा. वा वा, चांगलं बीज जमवलंय. घ्या बाजीराव, घे पोहे घ्या. हो घेतो. वा वा वा. आ. वा वा, चालतंय. चांगले झालेत पोहे, एकदम टेस्टी. बरं गोरख, कधी सगळं सुरू करायचं? नाही, लवकरात लवकर मुहूर्त काढावा लागणार आहे आपल्याला. या बाबतीत मला काही विचारू नकोस. अहो असं काय करताय गोरख शेठ? मी मुलीचे काका आहेत ना. स्पष्ट सांगायचं तर मला हे लग्न मान्यच नाही. यावर जर माझं मत डावलून तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुमचा निर्णय.
या लग्नात फक्त माझी उपस्थिती असेल. मी सहभागी कशातच होणार नाही. माझी इच्छाही नाही. बाजी, तू माझा मित्र आहेस म्हणून मी इथे उभा तरी. आणि तात्या शेठ, तुझ्या गजाशी चंचलाचं लग्न होतंय म्हणून अजून हातीपायी धड आहेत. विसरून जायचं. मी तुला सांगितलं होतं ना, गोरख काका नक्कीच काहीतरी घोळ घालणार. माझ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा असंच केलं होतं त्याने. आता तुझं लग्न मोडतोय की काय कुणास ठाऊक. हा मग गुरुजी, कधी करायचं साखरपुडा? साखरपुड्याची गरज नाही. लग्नच चालेल. मलाही चालेल. आणि लग्न जितकं लवकरात लवकर होईल तितकं मला हवं. आणि मलाही. अरे वा वा, म्हणजे या दोघा पोरांच्या तारा आधीच जुळलेले आहेत. चांगले लक्षण आहे, चांगले लक्षण आहे. गुरुजी, पोरं म्हणतायत डायरेक्ट लग्न, पण लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढा. ठीक आहे तात्या, आत्ता मुहूर्त काढतो. तात्या, हे बघा 4 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. फायनल फायनल करून टाका. फायनल एकदम. हे पहा तात्या, तुम्ही व्याही मंडळीने एकमेकांना पेढावरून या गोड बातमीवर शिक्कामोर्तब करावा. काँग्रेस चंचला. अभिनंदन गजा. भरवा भरवा, नवरदेवाला पेढा भरवा का. आई आई, तात्या भाऊजींना कुठे घेऊन चालले? गजाच्या आणि चंचलाच्या लग्नाची बोलणी करायला चाललोत वाड्यावर. गजा शेठ, द्या द्या, तुमच्या लाडक्या वहिनीला पेढा द्या. द्या. अशा नाही खायच्या पेढा, तोंडात कोंबा त्यांच्या पेढा. पोटात गेल्यानंतर त्यांना पेढ्याचा गोडवा कळल. तुम्ही उगा उड्या मारू नका.
काय पाहिलं तुम्ही त्या पोरीत मला ठाव नाही. ती पोरगी माझ्याच नाही तर उद्या तुमच्या बिडोकार मी वाटल तर वाकळ. अरे वाटलं तर वाटू दे की श्रीमंतची पोरगी आहे ती. मिऱ्या वाटल्या तर त्या पण सोन्या चांदीच्या असणार ना. तुम्हाला सांगतो या श्रीमंतांच्या घरातला कुत्रा सुद्धा वाघ असतो, वाघ. मला काय मला एक सांगा, तुम्ही तिला वाईट म्हणताय, तुम्हाला काय तिच्या चेहऱ्यावरनं भविष्य ओळखता येतं वाटतं? चेहऱ्यावरनं भविष्य कशाला वळखायला यायला पाहिजे? अव जी पोरगी स्वतःच्याच लग्नात स्वतःच पुढाकार घेते ती उद्या घरादाराला नाचवलच. गाडवाला गुळाची चव काय कळणार आहे? दागिना आहे तो, खरा खुरा दागिना आहे. या थोरल्यासारखी रस्त्यावरची गारगुडी नाही उचलून आणली मी. आधी लगीन करून घरात येऊ द्या. नाही पलंगावर लोळत पडून ऑर्डरी सोडल्या ना तर बघाच तुम्ही. उद्या तुम्हालाच हातपाय दाबायला लावले नाही म्हणजे मिळव. अरे श्रीमंताच्या घरची पोरगी ती, असंच घडणार ते. जरा बाकीच्या सांगा किती घाई येते लग्नाची, सांगा. आनंदे लगीन लई घाई घाईनं ठरले. 4 दिवसांनी साधेपणाने लगीन करायचं म्हणतात ते. चला बरीच कामं पडलीत आणि आता आम्हाला 2-4 बँक अकाउंट उघडायला लागणार. एवढा पैसा ठेवायचं कुठं? चला चला कामाची यादी काढा, आलो आम्ही. अभिनंदन भाऊजी. नाही, मान खाली घालण्याची काहीच गरज नाहीये. हेच हवं होतं का तुम्हाला? तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे बहीण, त्यामुळे तुम्ही कुठलेही प्रश्न मला विचारू नका आणि यापुढे मी तुम्हाला काही सांगणारही नाही. बाबा आता तर लग्न लवकरात लवकर होत आहे, मग तुम्ही टेन्शन मध्ये का आहात? सगळ्या गोष्टी इतक्या पटापटा होत आहेत ना, कळत नाहीये मला. पत्रिका छापून वाटायच्या म्हटल्या तरी शक्य होणार नाहीये. मग पत्रिका नाही पाठवायच्या ना. मग काय करायचं? आपण फोन किंवा मेसेज करू ना सगळ्यांना. हो ना, आणि तसंही गोरकाका म्हणतोच की कागदाचा वापर करू नका. कागद बनवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते म्हणून. अरे वा चंचला, म्हणजे तुझं लग्न इको फ्रेंडली होणार तर. वा, या लग्नात एवढीच काय ती चांगली गोष्ट असेल, बाकी सगळा सावळा गोंधळच असणार. गोरख काका, आता सोड नाराग. आता तर सगळं ठरलंय ना. जे ठरलंय ना तेच पटत नाहीये मला. म्हणजे तू माझ्या पाठीशी उभा राहणार नाहीस? मला जर तुझी मदत हवी असेल तर फक्त मी तुझं ऐकलं नाही म्हणून काय तू मला मदतच करणार नाहीस? चंचला, हे बघ, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले, म्हणूनच म्हटलं ना की मोठ्या माणसांचं ऐकायचं असं. तू मोठा आहेस ना, मग मला मोठ्या मनाने माफ कर. मोठ्यांचं ऐकावं, कारण ते लहानांचं हितच बघत असत. गोरख काका, तू तरी कुठे मोठ्यांचा विचार केलास रे?
जेव्हा तुला गुलाब काकूशी लग्न करायचं होतं तेव्हा मम्माला ती आवडत नव्हती. तेव्हा कुठे गेला होता तुझ्या अनुभवांच्या पावसाळ्यांचा विचार? माझी बायको स्वभावानी चांगली आहे. पण ती तमाशावाली आहे ना. ती तुला आवडते पण मम्माला नाही आवडत ती. तरी सुद्धा तू मोठ्यांचं न ऐकता तिच्याशी लग्न केलंस. सेम सिच्युएशन इथे. तुला गजा नाही आवडत पण चंचलाला गजा आवडतो ना. त्यामुळे मला असं वाटतं की तुझ्या रीतिरिवाजाप्रमाणे चंचलाने सुद्धा मोठ्यांचं न ऐकता गजाशी लग्न केलं पाहिजे, राईट? तुम्हाला काय घालायचं तो गोंधळ घाला. बघितलं ना बाबा, नारायणी जे काही बोलली ते काही चुकीचं होतं का? तू घरात आलायस का? मी अजून स्वप्नात आहे. आनंदी, आता स्वप्न पाहायचं काहीच कारण नाहीये, कारण तुझा वीर परत आला. मी आलोय आनंद. आनंदी, फोनवर तुझा आवाज ऐकू आला होता मला. लवकरात लवकर येईल. मग काय, लगेच माझ्या लक्षात आलं असणार काहीतरी गडबड म्हणून आलो लगेच. मी आलोय ना. पिंजरा